मराठा समाजातील गरीब गरजूंना आरक्षण द्या, मात्र आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे पुण्यतिथीनिमित्त देण्यात येणारा यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, आमदार गिरीश बापट, दीप्ती चौधरी, ॲडव्होकेट जयदेवराव गायकवाड, उल्हास पवार, महापौर चंचला कोदरे, माजी महापौर वैशाली बनकर आदी उपस्थित होते. छगन भुजबळ म्हणाले, सध्या राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. अगदी राजांना सुद्धा आरक्षणासाठी लढावे लागत आहे, अशी परिस्थिती आहे. मराठा समाजातील गरीब गरजूंना आरक्षण द्यावे, मात्र आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कदापि धक्का लावू नका, असा इशारा देऊन भुजबळ म्हणाले, स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही ओबीसी समाज दुर्लक्षित आणि अडविला जात आहे. मराठ्यांना आरक्षण द्यावे, मात्र ओबीसी प्रवर्गात त्यांना आरक्षण देऊ नये. महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. केतकर म्हणाले, महात्मा फुले यांचे विचार, लेखन आणि त्यांनी समाजासाठी केलेले कार्य पाहता त्यांना आपण आंतरराष्ट्रीय समाजशास्त्रज्ञ म्हणून संबोधले पाहिजे. समाज म्हणजे काय, त्याची निर्मिती, ओळख हे सारे पैलू महात्मा फुलेंच्या वाङ्मयातून समोर येतात. भारतीय राज्यघटनेने सर्वांना मतदानाचा हक्क दिला, पण समाजातील आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक विषमता अजूनही दूर झालेली नाही. देशभरात धर्मवाद, प्रांतवाद, जातीयवाद उफाळून येत आहे. राजकीय वातावरणात उग्र होत असून त्याचा समाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे 2027 नंतर भारत कसा असेल याचे चित्र काढता येईल अशी स्थिती नाही.